आपण ब्लाऊजची कटिंग करूया। तुम्ही बघू शकता आता ब्लाऊजची कटिंग करू आपण। उलटा आणि व्यवस्थित उलटा आणि सुईची बाजू बघून घ्यायची ब्लाऊजची। हे आतली बाजू आहे आणि हे बाहेरची वरची बाजू आहे। बघू शकता इथे छाप पण आहे आणि हे किनाऱ्यावरून ओळखायचं आतली बाजू बाहेरची बाजू। आता आपण व्यवस्थित करून घेऊ कपडा आणि कटिंग करूया। आता आपण पेपर ठेवून कटिंग करूया। पेपर त्याच्यावर ठेवायचे आणि कटिंग करायची, कारण चुकत नाही। पेपर कटिंग केलेलं चुकत नाही, व्यवस्थित येतं कटिंग। चला आता आपण ही कटिंग करून घेऊया। बघा मी कशी करते कटिंग। हे आपण कटिंग करून घेऊ व्यवस्थित आकाश पेपरचं। ह्याच्याने कपडा व्यवस्थित पुरतो, माप कळतं, अंदाज येतो आपल्याला किती कापड पुरते किती नाही ते। आता आपण इकडल्या साईडला बाहेर ठेवून घेऊया। सगळे पार्टची कटिंग करून घेऊ आपण व्यवस्थित। तुम्ही बघू शकता इथं असं हे ठेवून घ्यायचं। बघू शकता ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं। व्यवस्थित करून घ्यायचं। व्यवस्थित करून घ्यायचं। इथं ही गळपट्टीला कपडा राहतो, हा कपडा गळपट्टीसाठी राहतो। आता आपण कटोरीचं पण पेपर ठेवून कटोरीचं पण आपण घेऊया। बघायचं कपडा आहे का नाही ते। इथं असं ठेवून असं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं।
कसं आलंय ते. आता आपल्याला क्रॉस पट्टीचं पण आपण घ्यायचंय. क्रॉस पट्टी हे व्यवस्थित असं आखून घ्यायचं. बघू शकता तुम्ही हे. तुम्ही मी कसं आखले. हे हे नाहीये, हे बाळाने ओढले चुकून. हे लाईन नाहीये, हे मागचा भाग क्रॉस पट्टी, हे इथली पट्टी, हे पुढच्या भागाची, हे कटोरी वाही. या अशा प्रकारे पेपर टाकून आखून घेतलेला आहे. आता आपण याचं कटिंग करून घेऊया. अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचं व्यवस्थित. असं कटिंग करून घ्या व्यवस्थित. तुम्ही कसं कटिंग करता ते पण मला कमेंट मध्ये सांगा. तुमची पद्धत कशी ते पण मला सांगा. हे पाठीमागचा भाग आहे. बघू शकता तुम्ही कसं आहे ते कटिंग करते मी. कटिंग करताना काळजीपूर्वक कटिंग करावं लागतं, कारण चुकलं तर पुन्हा दुरुस्त नाही करता येते कटिंग मध्ये. त्यामुळे लक्ष देऊन कटिंग करावं लागतं. कस्टमरचे ब्लाऊज असतात ना, हे क्रॉस पट्टीचं आहे कपडा. क्रॉस पट्टीचा कपडा आहे. अशा प्रकारे व्यवस्थित कटिंग करून घ्यायची सगळी ब्लाऊजची.